नमस्कार सर्वांना. आजच्या सभेत सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण विडंबन नृत्य स्वरचित आणि स्वलिखित असं सादरीकरण असा आजचा कार्यक्रम आहे. आपण आल्याप्रमाणे नोंद केलेली आहे, नावं घेतली जातील त्याप्रमाणे पुढे येऊन आपली कला सादर करावी. पहिल्याच आहेत नेहमीप्रमाणे कामिनी गरिवार. हॅलो 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 हॅलो. वास्तुशास्त्रावर आधारित एक छोटीशी कविता म्हणून दाखवते तुम्हाला. घराचं काम करताना तो दिसला मला माझ्याकडे येताना, येताच म्हणाला मी वास्तुशास्त्र जाणतो, कुठे बेड, कुठे हॉल आणि कुठे किचन, हे कुठे असावं ते मी सांगतो. शास्त्र माझे सर्व काही सांगते, मी सांगेन तिथेच सुख नांदते. शास्त्र माझे सर्व काही सांगते, मी सांगेन तिथेच सुख नांदते. ऐकून त्याचा सारा किस्सा मी म्हणालो, दोस्ता थोडं थांब आणि मला तिथल्या सुखाचं गुपित सांग. जिथे 10 बाय 10च्या खोलीत मोठा समूह राहतो, जिथे या कुशीवर वळलं की बेड होतो, त्या कुशीवर वळलं की हॉल, या कुशीवर वळलं की बेड होतो, त्या कुशीवर वळलं की हॉल. पोटात आग पडली की तेच किचन. नीट उत्तर दे. प्रश्न आणखी विचारतो सोपा. कुठल्या शास्त्राला विचारून सुगरण विणते खोपा. दोस्ता सुख नांदण्यासाठी या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं, या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं. या तकलादू वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं, माणसाचं मन माणसाला दिसावं. छान संदेश दिलेला आहे मॅडम. सुभदा खटावकर, त्यानंतर पुष्पलता देवरे. नमस्कार. हॅलो. परमेश्वराजवळ एक प्रार्थना करायची आहे, कारण सर्वत्र आपल्याला माहिती आहे की इतका अनाचार पसरलेला आहे. त्यात भगवंतानं सज्जनांची राज राखावी ही एक विनम्र इच्छा. हे भगवंता हीच तुझी प्रार्थना, राख रे सज्जनांच्या बलिदाना. कलियुगी रे कली मातला दुष्ट बुद्धीला वहर आला. जरी तळी पाषाणी देवा कणभर थारा नच उरला. न्याय नीतीला इथे फाशी,
तोरा मिरवण्या जाती काशी, तोरा मिरवण्या जाती काशी. पापांचे शत रांजण भरवणे, पापांचे शत रांजण भरवणे, प्रदर्शिती खोट्या मानव तैला. पापांचे इथे पीक अमाप, पापांचे इथे पीक अमाप. तेच मनी तेच तुमचीत, तेच भक्षुनी बनती निर्लज्ज, तेच भक्षुनी बनती निर्लज्ज. विवेक बुद्धीचा नाश रे झाला, विवेक बुद्धीचा नाश रे झाला. तव कृपेने जन्मे जरी कोणी सज्जन, तव कृपेने जन्मे जरी कोणी सज्जन. दुष्कृत्यांनी कंकीच्या हैराण, खोट्या वक्तव्याने गाजवून सभा, खोट्या वक्तव्याने गाजवून सभा. पोषिती आपल्या स्वार्थ वृत्तीला, पोषिती आपल्या स्वार्थ वृत्तीला. परी असे हा पुजारी मानवतेचा, तरी संकल्प सर्वस्व समर्पणाचा. म्हणून अंतिम श्वासातेही करी दान तो देश देव धर्माला. सज्जनता हाची तयाचा असे परमप्राण, सज्जनता हाची असे तयाचा परमप्राण. तळपती तलवार होऊनी करी तिचे रक्षण, तळपती तलवार होऊन करी तिचे रक्षण. घोर तिमिरीवा झंझावाते, घोर तिमिरीवा झंझावाते. निडर होऊनी देई पूर्णत्व आपल्या संकल्पाला, देई पूर्णत्व आपल्या संकल्पाला. सारे दुर्योधन दुःशासन जयचंद, सवे टपले त्याच्या नाशाला. सारे दुर्योधन दुःशासन जयचंद, सवे टपले त्याच्या नाशाला. परी देवा तव श्रद्धा विश्वास बळावरी, घडविल तो तेजोमय क्रांतीला. सज्जनांच्या कार्यकाली व मृत्यूनंतर निंदिती अकारण त्यांच्या कर्तृत्वाला. स्वतः कर्तृत्व शून्य असूनही करीती कलंकित त्यांच्या सच्चित्र्याला. स्वतः कर्तव्य शून्य असूनही करीती कलंकित त्यांच्या सच्चारित्र्याला. परी सौख्य जगाचे हाची सज्जनांचा ध्यास, परी सौख्य जगाचे हाची सज्जनांचा ध्यास. स्वर्गाहून सुंदर धरेची असे तयाना आस, असे तयाना आस. दुष्टांच्या निर्दालनास्तव, दुष्टांच्या निर्दालनास्तव शतजन्मांचे आयुष्य येऊ दे तयांच्या भाग्याला. शतजन्मांचे आयुष्य येऊ दे तयांच्या भाग्याला. यास्तव पुरुषोत्तम म्हणून अवतीर्ण होऊनी राख रे सज्जनांच्या प्रिदाला, राख रे सज्जनांच्या प्रिदाला. धन्यवाद. छान छान छान, सुंदर, खूप छान. पुष्पलता देवळे, नंतर भारती खानोलकर. सुंदर. ओके. हॅलो हॅलो हॅलो. लॉकडाऊनमध्ये राजा राणीचा लॉकडाऊनच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये राजा राणी सामुदाचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. 6 फुटाचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. लॉकडाऊनच्या काळामध्ये राजा आणि राणी 6 फुटाचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. राजा बदला, राजा बदला नको आताची हनीमूनची भाषा. राजा बदला नको आताची हनीमूनची भाषा.
त्या राणीचा डोळा तेव्हा काढून आले पाणी. लॉकडाऊनच्या काळामध्ये राजा राणी बदली बसत एक जण किती गोड तू राजा. राणी बदली बसत एक जण किती गोड तू राजा. उद्या पहाटे लवकर उठून घेऊन ये तू माझा. उद्या पहाटे लवकर उठून घेऊन ये तू माझा. पण राजाला उशिरा कर रे. पण राजाला उशिरा कर पुढे तिची पाणी. लॉकडाऊनच्या काळामध्ये 6 फुटाचे अंतर ठेवून चालू ते कहाणी. लॉकडाऊनच्या काळामध्ये राजा आणि राणी 6 फुटाचे अंतर ठेवून चालू ते कहाणी. तिला विचारी राजा काही माती खावी. तिला विचारी राजा काही माती खावी. आपुल्या दिवसाची ऐशी सुरवती व्हावी. आपुल्या दिवसाची ऐशी सुरवत व्हावी. या प्रश्नाला उत्तर नव्हते. या प्रश्नाला उत्तर नव्हते. राणी केली वाणी. 6 फुटाचे अंतर ठेव चालू प्रेम कहाणी. लॉकडाऊनच्या काळामध्ये राजा आणि राणी 6 फुटाचे अंतर ठेव चालू प्रेम कहाणी. 6 फुटाचे अंतर ठेव चालू प्रेम कहाणी. सुंदर सुंदर छान 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 एकदम सुंदर. भारती खानोलकर नंतर मेधा जोशी. नमस्कार सर्वांना. माझं गद्य काव्य आहे. नाव आहे खोटा शिक्का. कसे आले कुणास ठाऊक नाणे माझ्या हाती. कसे आले कुणास ठाऊक नाणे माझ्या हाती. गर्दी बदल्या पुन्हा प्रसंगी खोटा शिक्का देती. गर्दी बसल्या पुन्हा प्रसंगी खोटा शिक्का देती. प्रयत्न सारे व्यर्थ झाले कुणी घेईना त्याचे. प्रयत्न सारे व्यर्थ जाऊन कुणी घेईना त्याचे. कसा आला नशिबी निराशा मनी येते. कसा आला नशिबी निराशा मनी येते. अंध व्यक्तीचे स्टॉल बघून तिकीट एक घेतले. अंध व्यक्तीचे स्टॉल बघून तिकीट एक घेतले. लॉटरीसाठी घातला रुपया अंधाच्या हाती दिले. लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले. मनी चरपलो शब्द ऐकून. मनी चरपलो शब्द ऐकून त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असून यश येईल तिकिटाचे. नशीब तुमचे थोर असून यश येईल तिकिटाचे. केवळ त्याने स्पर्श करून जाणले माझे नशीब. केवळ त्याने स्पर्श करून जाणले माझे नशीब. भाग्यवान ठरवून सांगे मिळेल धनलाभ. भाग्यवान समजून सांगे मिळेल धनलाभ. खोटा शिक्का घेऊन देखील शब्द बोलला प्रेमाने. खोटा शिक्का घेऊन देखील शब्द बोलला
मी नीच मनाचा असता मी नीच मनाचा असता मी पचविले ते हसण्याने पचविले ते हसण्याने इथून ठेवला नंबर त्याचा एका कागदावर पोटाच्या खिशात ठेवले तिकीट जपुनी भारी पोटाच्या खिशात ठेवले तिकीट जपुनी भारी निकाल वाचुनी नाचू लागलो आनंदाने पुरता निकाल वाचुनी नाचू लागलो आनंदाने पुरता लाखाचे ते बक्षीस लागता लाखोपती बनता लाखाचे ते बक्षीस लागुनी लाखोपती बनता धावत गेलो ऑफिसामधुनी तिकीट देण्या घरी धावत गेलो ऑफिसामधुनी तिकीट देण्या घरी पोट नव्हता दिसता तेथे रोजच्या जागेवरी पोट नव्हता दिसता तेथे रोजच्या जागेवरी इतर कपड्यांमध्ये टाकला जुन्या परिचाकडे इतर कपड्यांमध्ये टाकला जुन्या परिचाकडे धावत सुटलो नदीवरती शोधण्याचो तिकडे धावत सुटलो नदीवरती शोधण्याचो तिकडे सुकवलेल्या त्या कपड्यातून पोट काढिला सुकलेल्या त्या कपड्यामधून पोट काढिला तुकडे बघुनी तिकुटाचे मृच्छा आली मला पुढे बघुनी तिकुटाचे मृच्छा आली मला खऱ्या शिक्क्यात मग चालले नशीबही वेगाने खऱ्या शिक्क्यात मग चालले नशीबही वेगाने खोटेपणाची जाण येता खोटेपणाची जाण येता थांबून गेले त्वरेने खोटेपणाची जाण येता थांबून गेले त्वरेने मार्केटाईंनी छानच आपल्याला ऐकवलं, पण मला एक कळलं नाही अल्पपदवीच्या गोष्टीमध्ये पुरुष कुठून आता एका स्त्रीने दिल्यानंतर ते आपल्याच मागे घ्यायचं ना. मस्करी कळलं ना तुम्हाला. या मेधा जोशी नंतर शुभांगी जाव आणि पुरुष म्हटल्यावर लगेच बहिणीची आहे बाबा. नमस्कार सगळ्यांना. हॅलो हॅलो नमस्कार. विडंबन सादर करते. तयारी केली मी नव्हते इथे 3-4 महिने म्हणून. अबीर फुलानं उधळीत रंगाची चाल. मी काही गायिका नाही पण सादर म्हणले. गुलाबी शराबी असा तुझा रंग गुलाबी शराबी असा तुझा रंग तुझ्या मागे फिरण्यात मी झालो सखे रंग तुझ्या मागे फिरण्यात मी झालो सखे रंग गुलाबी शराबी असा तुझा रंग लग्न कैसे होईल फुले जाहे जातीहीन लग्न कैसे होईल फुले आहे जातीहीन नको जाती धर्माचारी चल जाऊ पळून नको जाती धर्माचारी चल जाऊ पळून नको प्रेमाच्या माझा आता तरी भंग करू नको प्रेमाच्या माझा आता तरी भंग गुलाबी शराबी असा तुझा रंग स्वप्न दोघे पाहू सके घर स्वप्नाचे सजवू स्वप्न दोघे पाहू सके घर स्वप्नाचे सजवू थोडे रुसू थोडे हसू आनंदात राहू थोडे रुसू थोडे हसू
आनंदात राहू. नको आता मागे पाहू, चल माझ संग. नको आता मागे पाहू, चल माझ संग. गुलाबी शराबी असा तुझा रंग. काळजात तुझ्या नावाच्या पेटविल्या वाती. काळजात तुझ्या नावाच्या पेटविल्या वाती. असो चांदण्या रातीला तुझा हात हाती. असो चांदण्या रातीला तुझा हात हाती. विशाल चमनी बघ उठले तरंग. विशाल चमनी बघ उठले तरंग. गुलाबी शराबी असा तुझा रंग. तुझ्या मागे फिरण्यात मी झालो सखे दंग. गुलाबी शराबी असा तुझा रंग. गुलाबी छान, खूप छान. शुभांगी तावडे नंतर जयश्री तोडकर. शुभांगी तावडे नंतर जयश्री तोडकर. बाकीच आहे. तुम्हाला पण हा माहीत पाहिजे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. विडंबनाचं नाव आहे इथे नांदायला नांदायला. अशी का केली मध्येच ठाई आणि घर काढलंय तुम्ही बांधायला. अहो अशी का केली मध्येच ठाई आणि काढलंय घर तुम्ही बांधायला. मला नाही यायचं नांदायला. हो मला नाही यायचं नांदायला. नांदायला नांदायला नांदायला. हो मला नाही यायचं नांदायला. का केली मध्येच ठाई घर काढलंय तुम्ही बांधायला. मला नाही यायचं नांदायला. हो मला नाही यायचं नांदायला. वडील तुमचे मैल बिगारी. अहो वडील तुमचे मैल बिगारी. साऱ्या गावभर त्यांची उडारी. वडील तुमचे मैल बिगारी. साऱ्या गावभर त्यांची उडारी. माझा नदीची करून सोयी. माझा नदीची करून सोयी. दारूची उधारी फेडायला. हो मला नाही यायचं नांदायला. नांदायला नांदायला नांदायला. हो मला नाही यायचं नांदायला. सासू माझी नखरेल नार. बसून जेवते टीव्ही समोर. सासू माझी नखरेल नार. बसून जेवते टीव्ही समोर. सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळ दुपार संध्याकाळ. गाव कमी पडतं हिंडायला. नांदायला येऊ कशी नांदायला. हो येऊ कशी नांदायला. आणि मला नाही यायचं नांदायला. हो
भर मटण एकटे सुरवतात बनवून द्यायला आहे ना आज्ञा बनवून द्यायला आहे ना आज्ञा आईचा तुटा गोंधायला हो मी नाही यायची नांदायला आईचा ते काय गोंधायला हो मी नाही यायची नांदायला शेवटचे सांगते तुम्हाला राया अहो शेवटचे सांगते तुम्हाला राया पण का तुम्ही माझ्या पाया शेवटचे सांगते तुमच्या राया पण का तुम्ही माझ्या पाया संसाराची केली भोरया संसाराची केली भोरया लागा तुम्ही दुसरी शोधायला मी नाही यायची नांदायला लागा तुम्ही दुसरी शोधायला हो मी नाही यायची नांदायला 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 हो मला नाही यायचं नांदायला त्यावेळी तू आता नांदायला जयश्री गडकर तोडकर आणि नंतर संध्या थोरात. बरं नंतर सांगा फक्त 4 मिनिटाची पाहिजे. हा पाहिजे का? हा माहित आहे ना 78 वर्षानंतरच्या व्यक्तीसाठी नाही म्हणजे आपलं वय नपवायचं आहे का बघा. नको घेऊ तुला नमस्कार नमस्कार. मी शिक्षिका रिटायर झालेली आहे आणि थोडा शाळेतला अनुभव आणि संग्रह असं म्हणून एक कथा मी तुम्हाला ऐकवते. हॅलो हॅलो अजिबात चांगल्या नाही तुम्ही अजिबात चांगल्या नाही तुम्ही मला अजिबात आवडत नाही असं मोठ्याने चिडून म्हणत जागेवर जाऊन बसला आणि मी आवाज झाले त्याच्याकडे आवाज होऊन बघतच राहिले. ते त्याचं रूप एका क्षुल्लक कारणासाठी आपल्या एखाद्या विद्यार्थ्याने उद्धटपणे क्रियात व्हावं हे खूप आश्चर्याची आणि मनाला दुखवणारी आणि काहीस क्रोध आणणारी गोष्ट होती. त्याने मला असं म्हणणं म्हणजे माझ्यासारख्या शिक्षिकेला ते खूप मोठं अपयश होतं. त्यानं मला तुम्ही मला आवडत नाही मी वाईट आहे असं मला म्हणणं म्हणजे माझ्यासारख्या शिक्षिकेला ते अपयश होतं. 17 वर्षात आज तागायत इतका वाईट अनुभव एकाही विद्यार्थ्याने मला दिलेला नाही. मी खूप बेचैन होते. मी 4 दिवसापासून स्वतः शिक्षण असण्यावर माझा नितांत विश्वास आहे. याच्या मुळाशी जाऊन तो मला का असं म्हणला याची कारणी मीमांसा जाणून या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नव्हते. तर झालं असं काय झालं का तर झालं असं मागच्या काही दिवसापासून दररोज लंच ब्रेक नंतर लगेचच अर्ध्या तासांनी तो बाथरूमला जाण्यासाठी मला विचारायचा आणि त्यामुळे शिकवताना डिस्टर्ब व्हायचा. त्या दिवशी जागेवर उठून माझ्यासमोर उभा होऊन हाताची करंगळी दाखवीत होता. आता मात्र मी चिडून त्याला सांगितलं आत्ताच तर ब्रेक झाला तू आत्ताच बाहेर जाऊन आला बाहेर जाऊन टाइमपास करतो 10-15 मिनिटं
वर येत नाहीस, बस जागेवर. त्यावर सुरुवातीचं शिक्षकाला गदागदा हलवून सोडणार ते त्याचं वाक्य, अजिबात आवडत नाही तुम्ही मला, तुम्ही अजिबात चांगल्या नाही, हे माझ्या ओठीत पडलं. परत दुसऱ्या दिवशी त्याने तेच विचारण्याची हिंमत केली. आता मात्र मी जरा सौम्यपणे गेले आणि त्याला बाथरूमला जाण्याची परवानगी दिली. तिसऱ्या मजल्यावर माझा वर्ग आहे. तिन्ही मजल्यावर टॉयलेटची सोय आहे, पण तो मात्र खाली गेला. माझं आज बारकाईनं त्याच्याकडं लक्ष होतं. त्याच्याकडं वरून वाकून मी पाहत होतो. मी त्याला आणि जे पाहिले ते खूप अनपेक्षित होते. मला शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर बालवाडीची बहीण, त्याची बालवाडीची गोरी गुबगुबीत बहीण बसली होती. 1 वाजता तिची शाळा सुटूनही ती अजूनही तिथेच होती. तो तिच्या खाली गेल्यावर तो तिच्या दप्तरातला ठेवलेला त्याचा डबा, जास्तीची खिचडी घेतलेला, उघडून तिला भरवत होता. भरून झाल्यावर तो परत वर आला. आणखी अर्धा तास झाला. आणखी अर्ध्या तासाने त्याने मला परत तोच प्रश्न विचारला. मी सौम्यपणे होकार दिला. त्याने तिच्याकडे जाणं, माझं वरून वाकून पाहणं, यावेळी तो तिला काहीतरी समजावत होता. तिला झोप येत होती. तो तिला झोपू देत म्हणून तिला अंजारत होता, गोंजारत होता. इकडे तिकडे कुठं जाऊ नको, मी येतोच, असं तिला तो सांगत होता. परत अजूनही एकदा येतो, असं अजूनही एकदा येतो, असं हातवारे करत तो तिला सांगत होता. परत वर आला. परत वर आल्यानंतर मला किती वाजले, मला विचारलं किती वाजले. मी दररोज 2:30च्या पुढची वेळ सांगितल्यावर 2:30 वाजले होते. 2:30ची पुढची वेळ होती सांगितल्यावर तिथून मात्र तो मन लावून अभ्यास करायचा. हे मी रोजचं पाहत होते, निरीक्षण करीत होते. त्यानंतर 2 दिवस तो शाळेत आलाच नाही आणि त्याची आई त्याला घेऊन आली. तिच्याशी केलेल्या चर्चेअंती हे समजलं की ती एक सिंगल मदर आहे, घटस्फोटीत आहे आणि तिची ही 2 मुलं आहेत. आईला आत्ताच शेजारच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळालेली आहे आणि तिची कामाची वेळ सकाळी 8 ते 2 अशी आहे. यावेळेनंतर तिची सुटका होते. तोपर्यंत तिच्या बालवाडीच्या मुलींची शाळा सुटलेली असते. मग पुढील 1.5 तास आई येईपर्यंत ते 5 वर्षाचे लेकरू शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर बसत होतं. माझ्या शाळेच्या आसऱ्याला आपल्या चिमुकल्या बाळासाठी माझ्या शाळेची पायरी त्या मातेला सुरक्षित वाटत होती आणि माऊली येईपर्यंत तिला ती सुरक्षतेची जबाबदारी माझी शाळेची पायरी देत होती. माझ्या वर्गातल्या त्या 10 वर्षाच्या मुलाला त्या छोट्या मुलीची जबाबदारी तो सांभाळत होता. त्या दिवशी अचानक ताप आला होता छोटीला आणि ताप आला होता. ती झोपी गेली आणि झोपेतच ती पडली आणि पायरीवरून तिला तोच पडली, इंगूळ आला आणि त्यामुळं ती 2 दिवस आई कामाला गेल्यावर तिच्या जवळ बसून होता. आजारपणात तिची त्या मुलीची तो काळजी घेतो. त्याचा त्या मला चिडून बोललेल्या वाक्यातील ती तीव्रता, त्यातील ती तगमग आज मला अधिकच स्पष्टपणे जाणवत होती. मला खरंच का म्हणून
आवडायला पाहिजे होती मी त्या किती कठोर वागली होती मी त्याच्याशी. त्याच्यातल्या जबाबदाऱ्या पण हतबल भावाची अशी 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 उद्यापासून त्याची ती गोडस गुबगुबीत बहीण तिची शाळा सुटल्यानंतर 1.5 तास मी आमच्या शाळेतल्या मुलांना विनंती करून आमच्या वर्गातल्या मागच्या बाजूला जे डेस्क रिकामी होती तिथं शाळा तिची सुटल्यानंतर 1.5 तास ती मुलगी तिथं बसणार होती आणि मुख्याध्यापकांनी परवानगी दिलेली होती. त्यामुळे आता तो हात बाहेर जाणार नव्हता आणि वारंवार मला विचारणार सुद्धा नव्हता. मला व इतर मुलांना तो डिस्टर्ब करणार नव्हता आणि त्याची आई तिला कुठलीही भीती नव्हती. ती सुद्धा ती आणि तो बिंदा निश्चितपणे आरामात जगणार होते. मग आता तरी मी त्याला आवडेल का? मी तुम्हाला सुद्धा आवडेल का? गोष्ट करून चांगली सांगता नाही मला सुंदर छान विषय छान सादरीकरण अतिशय खूप छान वातावरण बदलून छान. संध्या थोरात नंतर प्रभू थांबा तिथेच थांबा या. ते पण बरोबर आहे. संध्या थोरात नंतर प्रफुल्ल साने. हॅलो, मी आज तुम्हाला सगळ्यांना विडंब म्हणणार आहे. विडंब करणार आहे. विडंब हे चोरावरीचं धोक्याचं या गाण्यावर आहे. आता आपलं साठावं बरीच लागलंय तर सध्या हे विडंबन केलेलं आहे. साठावं बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात शिवरा चकली चावेना शिवरा चकली चावेना मसाला डोसाई पसेना मसाला डोसाई पसेना चिकन बिर्याणी कुठली आता चिकन बिर्याणी कुठली आता दे मन में कुठ बातात साठावं बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात हिरोईन होते मी कॉलेजची हिरोईन होते मी कॉलेजची गर्दी जमायची मुलांची गर्दी जमायची मुलांची आता तरुण म्हणती या हो आजी कसं हे दुःख पचवायचं साठावं बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात थिएटरातला येती चोचेना डोळ्याला चष्मा पावेना थिएटरातला येती चोचेना डोळ्याला चष्मा पावेना आता ऋतिक शाहरुख अभिषेक बच्चन नवऱ्यालाच मानायचं साठावं बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात बरीच धोक्यात साठावं बरीच धोक्यात. मॅडम सांगा तुमची थोडीशी ओळख करून द्या 2-4 वाक्यात. आज आपल्याकडे आलेले आहेत, स्वागत आहे त्यांचा परिचय देत आहेत. माझं संध्या विजय थोरात. मी 18 वर्ष टिटवाळा शाळा चालवली होती आणि बऱ्याच मंडळामध्ये आहे. शिवाय BJPचं काम करते वगैरे. तर बरीच काळाचं आहे, कीर्तन आहे,
माझ्या 3 वर्षाचा दादरला जाऊन मी कोर्स केलाय कीर्तनाचा. तर माझं कीर्तनाचं पण आहे, कथाकथन वगैरे हे पण मी करते. आणि प्रफुल्ल साने, शशिकांत कोट. सर्वांना नमस्कार. हॅलो, सर्वांना नमस्कार. त्यामध्ये मला त्याच्यात बक्षीस मिळाल्याची गोष्ट वाटून दाखवते कथा. कथेचं शीर्षक आहे कोटलेलं मरण. आप्पांना माझ्या वडिलांना रुग्णालयात दाखल करून 2 महिने होत आले. डोंबिवलीसारख्या गजबजलेल्या शहरात एका छानशा सोसायटीत पहिल्या मजल्यावर आम्ही राहत होतो. आपलं सर्व आवरून आप्पा रोज सकाळी बाजूलाच असलेल्या बागेत फिरायला जायचे. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. येथे मित्रांसोबत गप्पा मारत तासभर तरी त्यांचं फिरणं व्हायचं. एका नव्या उत्साहाने ते घरी यायचे. घरी आल्यावर चहा, नाश्ता, वर्तमानपत्र चाळणे, आंघोळ, देवपूजा, नातवाची खेळणे, अभ्यास घेणे वगैरे, त्यामुळे त्यांचा वेळ मस्त जात होता. दुपारी थोडीशी वाकमुखी घेऊन संध्याकाळी पुन्हा बागेत फेरफटका मारायचे. सुतारव्यात सगळं कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आप्पा होते. स्वतः आनंदी राहायचे आणि दुसऱ्यांनाही आनंद द्यायचे. त्यांच्या गोडच्या आनंदी स्वभावामुळे त्यांनी खूप मोठा मित्र परिवार जमवला होता. आप्पांना विशेषतः कोणताही आजार नव्हता. साधारण प्रकृतीचे, मध्यम उंचीचे, गोरे गोमटे असलेल्या आप्पांना चष्मा लागला नव्हता. त्यांचे दातही कापत होते. डोक्यावरचे पांढरे केस त्यांच्या व्यक्तिमत्वात भरच घालत होते. त्यामुळे ते पूर्णपणे स्वावलंबी जीवन जगत होते. 70च्या जवळ पोहोचलेल्या आप्पांना वयोमानानुसार कधी कधी थकल्यासारखं वाटायचं. सौ प्रणाली, त्यांची सून म्हणजे माझी पत्नी आणि छोटा नातू आप्पांच्या बाबतीत खुश असायचे. सूनबाईच्या हाताला खूप छान चव आहे असं ते म्हणायचे. नातू त्यांच्याबरोबर खेळताना रंगून जायचा. सर्व काही छान व्यवस्थित सुरू होते. आणि एके दिवशी जिना उतरताना आप्पा पाय घसरून पडले. मोठ्याने ओरडत 5-6 पायऱ्या घरंगळत गेले. मी कामावर जायच्या तयारीतच होतो. आवाज ऐकून आम्ही सर्वजण धावातून बाहेर आलो. आप्पा निश्चित पडले होते. जखम अशी कुठेही नव्हती, परंतु त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. डोकं कदाचित पायरीवर जोरात आपटलं असावं. आम्ही अजिबात वेळ न दवडता त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यांना दाखल करून घेतले. डॉक्टरांनी आम्हाला व्यवस्थित तपासले. बऱ्याचशा चाचण्या केल्या. जखम अशी कुठेही झाली नव्हती, परंतु डोक्याच्या मागच्या बाजूला जोरदार मार बसला होता. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती हरवली होती. त्यांना बघताना त्यांच्या डोळ्यातील कारुण्यच बोलण्याचा भास व्हायचा. त्यांची हालचाल अतिशय मंदावली होती. डॉक्टरांनी सारखीचे प्रयत्न केले. दुसऱ्या तज्ञ डॉक्टरांची मदत घेतली, परंतु आता 3 महिने झाले तरी आप्पांची स्मृती काही परत आली नाही. आप्पांना दुसरा कुठलाच आजार नसल्याने अखेर डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की वडिलांना तुम्ही घरी घेऊन जा. त्यांना त्यांच्या नेहमीच्या झोपण्याच्या ठिकाणी ठेवा. त्यांची मित्रमंडळी, नातेवाईक, नातू यांना त्यांच्या समोर असू द्या, जेणेकरून वडिलांना काही गोष्टी आठवतील का बघा. काही लागलं तर मला लगेच फोन करा. आम्ही आप्पांना घेऊन घरी आलो. त्यांच्या नेहमीच्या तरंगावर त्यांना झोपवले. आप्पांनी डोळे उघडले. त्यांची नजर संपूर्ण खोलीवर भिरभिरली. आम्हाला थोडी आशा वाटली, परंतु ती एवढ्यापुरतीच होती. पुनश्च द्यायचे ते काही त्यांची मित्रमंडळी त्यांच्यावर भेटायची, गप्पा मारायचा प्रयत्न करायची. नातेवाईक तर येतच होते. कृष्णाच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला गेला. नातू त्यांच्याकडे बोलायचा प्रयत्न करायचा, त्यांना हसवायचा प्रयत्न करायचा, परंतु आप्पा आपले किंमत, त्यांच्या डोळ्यातील निर्जीवपणा काही कमी झाला नव्हता. त्यांची लाडकी लेक आशा ही सुद्धा परदेशातून
त्यांना भेटायला आली होती ती त्यांच्याजवळ बसली होती. बराच वेळ बसायची. लहानपणी त्या गोष्टी सांगायची. तेवढीच आप्पांची स्मृती जागृत करण्याची इच्छा. परंतु काही उपयोग झाला नाही. आशाने मात्र आशा सोडली होती. ती फार हिंमतली झाली. त्यांच्याजवळ बसून ओक्साबोक्की रडायची ती, पण व्यर्थ. आप्पांना सर्व दृष्टीने सर्व आठवणी आप्पांच्या सर्व आठवणी फार गोठवून केल्या होत्या. आपण घरी आणून सुद्धा आता 3 महिने झाले होते. अशक्तपणामुळे आणि इतर त्रास जाणवू लागल्याने आता डॉक्टर घरी येऊन त्यांना तपासायला लागले. बाहेरून अन्नसेवन कमी होत असल्याने सलाईन लावले गेले. ऑक्सिजन सिलेंडर आणून त्यांना प्राणवायू देण्यात आला. विशेष नर्सही ठेवली गेली. आप्पांची सर्व प्रकारची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ती नर्स होती. आताच्या त्यांचा विक्षिप्तपणा वाढत चालला होता. सतत वळवळ करायला बघायचे, हातपाय झटकायचे, डोळे फिरवायचे. सतत आजोबा करणाऱ्या त्यांच्या नातवाला देखील त्यांची भीती वाटायला लागली. तो त्यांच्या जवळपास पण फिरकायचा बंद झाला. आप्पा दिवसातला काही वेळच शांत असायचे. देवासमोर हात जोडायचे, त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे, काहीतरी पुटपुटायचे. आता सहन होत नाही रे, मला लवकर सोडव, असं त्यांचा सूर असायचा. आप्पांचे नैसर्गिक जीवन आता जवळपास संपलं होतं. कृत्रिम उपायांनी त्यांच्यातील झळ राखली जात होती. डॉक्टरांनी देखील आता आशा सोडली होती. आम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलं की आप्पांकडे काही आता मोठे दिवस शिल्लक आहेत. सगळ्यांच्या मिसळणारे निष्ठील स्वभावाचे सतत हसरे आनंदी राहणाऱ्या आप्पांच्या अवस्थेकडे आता बघवत नव्हते. या जगातलं त्यांचं अस्तित्व जवळपास संपलंच होतं. नुसता गोळा होऊन पडलेले असायचे. सळसळते व्यक्तिमत्व आता थंडवून पडले होते. पोटाचं मोठं झालं होतं. कधीतरी यातून त्यांची सुटका व्हावी असं वाटायचं आणि मन सुंदर व्हायचं. आपल्याच वडिलांबद्दल असे वाईट विचार अशा जाणीवेने कीड यायची आपली. तरी सुद्धा आम्हाला आमचे आप्पा हवे होते, जुने आप्पा हवे होते. हे कोठलेलं मरण करणारी कोणी भलतीच व्यक्ती होती. आणि एक दिवस वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. आप्पांच्या शरीराने त्यांची साथ कायमची सोडली. त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. त्यांचे शरीर अग्नी ज्वाला विसावले कायमचे. आपले घोषणे पण संपवायला. छान चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं वर्णन. शशिकांत नंतर नीता उपासन. शशिकांत नंतर नीता उपासन. हॅलो, मी एक विडंबन गीत म्हणतो. मंगेश पडगावकरांचं गीत आहे, लाचून हासणे आणि हसून ते पाहणे. तर मी स्वतः विडंबन केलेलं आहे. काही चुकलं मात्र असेल तर माफ करून. विडंबन आहे ना, त्याच्यात माफी काय. लागवी हासणे अन रोखून ते पाहणे. लागवी हासणे अन रोखून ते पाहणे. मागवी केची बहाणे होती सारे दिवाणे. लागवी हासणे अन रोखून ते पाहणे. मागवी केची बहाणे होती सारे दिवाणे. खांद्यास हात जाया का सांग भार व्हावा. खांद्यास हात जाया का सांग भार व्हावा. भेटताच मिठीत त्या का स्वर्ग तो दिसावा. प्रश्न जीवनाचा कामध्ये कामनी येणे. लागवी हासणे अन रोखून ते पाहणे. हातात हात ज्यांचे त्यांना कसे समजा.
हात त्यांच्या त्यांना कसे समजावे हृदयात आत ज्यांच्या हृदयात आत ज्यांच्या त्यालाच प्रेम ठावे गात्रे घायाळ झालो जीवांती नजरेने लाघवी हासणे अन्न रोखून ते पहाणे येता समोर मी तू हासे मधुमास सारा जणू चांदणेच शिंपित आलाच छोर वारा उदास सुचते नव प्रेम गीत गाणे लाघवी हासणे अनलोभून ते पाहणे. छान छान, खूप सुंदर गेले, खरंच सुंदर आहे. नीता उपासनी, नंतर ज्योत्स्ना केळकर. मी जरा इकडनं बघतो ना इकडची कामं नंतर विनीता शेठ. मी सुधीर भट. हॅलो हॅलो. मी सुधीर भट यांची एक गझल सादर करायचा प्रयत्न करते. ही गझल खूप लोकप्रिय होती. काही काळापूर्वी मला वाटतं देवकी पंडित यांनी ती गायलेली. रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुली गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंग माझा
विषय होता आपला विडंबन गीत स्वरचित. हो, ते हा, माझी तर तयारी नव्हती. प्लीज नाही प्लीज यापुढे विषयाला धरून सादरीकरण हो. असावं ही विनंती. माझी तयारी नव्हती आज विडंबनाची. हे बघा की परिवर्तन महिला संस्था संचलित आपण विलासा विरंगुळा केंद्रामध्ये पोहोचलो. आता हा विरंगुळा केंद्र जेव्हा सुरू झालं त्याच्या अगोदर काही वर्ष, कारण आपण 6 वर्ष या विरंगुळा केंद्रात आहोत, 13 वर्षापूर्वीपासून परिवर्तन महिला संस्थेने ज्येष्ठांसाठी एक ब्रीद वाक्य घेतलं, ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख. आज मी काय आहे. आज तुम्हाला श्रुती जोशी म्हणून आहे, त्यांचा कार्यक्रम होतो मेलोडी 365. बरेचदा संपर्क करतात ज्येष्ठांना कार्यक्रमाला पाठवा वगैरे. आज त्यांनी म्हटलं आपण एक जॉईंट कार्यक्रम करूया. मी सांगितलं आमचे ज्येष्ठ इतके अडकलेले आहेत की त्यांना या गोष्टींसाठी वेळ नाही. मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे आपल्याकडे साधारण एक 70 तरी जण अशी आहेत ज्यांना गायला आवडतं आणि गायला येतं. निष्णात गाणारा किंवा निष्णात कलाकार आपल्याला नको आहे. मग त्या प्रवाहात येऊन प्रत्येकाने आपापल्या परीने निष्णात व्हावं हा वेगळा भाग आहे. मी दिलं त्यांना 70 दरम्यान गाणारे, 20-22 दरम्यान वाद्य वाजवणारे, 20-25 कवी, 20-25 लेखक, ते 20-25 कवीमध्ये 42 जणांनी जरी चारोळीत भाग घेतला, पण आज 43वा एक मनुष्य आणि त्याला प्रबोध झाले निरीक्षण करून ऐकत होते. त्यांचा रोग माझ्याकडेच होता. तर मला काय म्हणायचं आहे, आपण मंगळवारचे 4 जे मंगळवार आहेत महिन्याचे, 5वा कधी आला तर 5वा ची वाटणी केलेली आहे. गाण्याच्या दिवसाला आवडता येत नाहीये हे सत्य आहे. 35-40 पर्यंत आपला जातो. ड्युएट झाल्यानंतर पण आपण गाण्यामध्ये असतो. प्रत्येक मंगळवारी आपली इच्छा आहे की 10 मिनिटं तरी आपल्याकडून व्यायाम व्हावा, तो पण दांडियाच्या रूपाने. म्हणजे काय, थोडा आनंद मिळतो, थोडं नाचल्याचं समाधान मिळतं. आणि 10 मिनिटाच्या वरती कोणी नाचत नाहीये. 6-7 मिनिटानंतर एक जण बाजूला थांबतो. तर 4 मंगळवार असे आहे, नाही तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्यावर कधी चर्चा नाही झाली. एका मंगळवारी गाणं सोडो, दुसऱ्या मंगळवारी ड्युएट्स, इतर काही आणि दांडिया, एका मंगळवारी वाद्यवादन, इतर काही आणि दांडिया, आणि आजच्या सारख्या दिवशी विडंबन, स्वलिखित लेखन आणि स्वरचित कविता. तर त्याचं उल्लंघन कोणी करू नका. आणि 5वा जर आला चुकून मंगळवार तर मग आपल्याला गेम्स घ्यायची आणि वेगळ्या पद्धतीची धमाल करायची. मी चुकी आधी तुमच्याकडे बघून ठेवतो, त्या तयार. तर आपण ऑनलाईन 8 कार्यक्रम करतो दर आठवडा 8. हा ऑनलाईनचा आठवडा चालू आहे. आता काल गाण्याचं झालंय, उद्या सकाळी व्यायाम नाही, उद्या आपल्याकडे वाद्यवादन आणि मधली सुट्टी हा गाण्याचा कार्यक्रम असणार आहे. परवा व्यायाम, त्याच्यानंतर ड्युएट्स आपण 8 घेतो, 9 वाजून कोण जर घुसला तर घेतो. त्याच्यानंतर सादरीकरण असतं, ते डॉक्टर शुभदाताई खंडक करतात. आणि गुरुवार आणि शुक्रवारी आपण एखादा माहितीपर किंवा करमणुकीचा कार्यक्रम करतो. तो महिन्यामध्ये 5 महिने बंद होता, तो आता आपला परत चालू झालेला आहे. आता येणार तो दुसरा शुक्रवार असणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की हे सगळं करण्यामागचा उद्देश एवढा आहे, ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख आज मी काय आहे आणि ते बनण्याचा प्रयत्न करायचा. इथे कोणी हसत नाही. आणि मगाशी जे मी म्हटलं की हा माईक घेणार का हा माईक,
एक लक्षात घ्या, आपण वाचन करताना आता बघा, मी बोलता बोलता इथे गेलो तर तुम्हाला ऐकायला नाही मिळणार आहे ना. स्टँड माईक आहे ना, तो आपल्याबरोबर फिरत नाही, मग आपल्याला त्या माईक बरोबर फिरायला. त्यामुळे हाताचा माईक असेल आणि आपण संपर्क साधतोय, आपण ते सादर करतो म्हणजे काय, आय कॉन्टॅक्ट झाल्या, आपला शब्दोच्चार आला, आणि ते सगळं करत असताना आपल्या बरोबर माईक फिरला पाहिजे. मी सुप्रियाताईंकडे बघतोय, पण माईक पण बघत होता तेव्हा त्यांच्याकडे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. कुठेही गेलं, 2 मिनिटं बोला सांगितलं, आपण 6 वर्षापासून ही माईक सिस्टीम आहे सगळ्या प्रकारच्या, आणि आपण ती यथोचित वापरतोय. आपण रेकॉर्डिंग करतो आणि ते युट्यूबवर टाकतो. हे आपल्यासाठी उत्साहाच्या गोष्टी आहेत म्हणून आहे. तर आपण चाकोरीत राहूया. आणि पुढे कोण येत आहेत? शेठताई, विनीता शेठ, आणि त्याच्यानंतर सरोजताई गेले. विनीताताई या. हॅलो हॅलो. एक लक्षात घ्या, आजूबाजूला बिल्डिंग आहे आणि 12वीची परीक्षा, त्याच्यात 10वीची परीक्षा चालू आहे, म्हणून आपण थोडं नियंत्रित आवाज ठेवलेला. जवळ घ्या, काही करू नका. हॅलो, स्वलिखित कविता आहे, कवितेचं वाचन करते. अगदी छोटीशी कविता आहे. कवितेचं नाव आहे निश्चय. जगात कुणीच कुणाचं नसतं, क्षणोक्षणी मनाला पटतं. जगात कुणीच कुणाचं नसतं, क्षणोक्षणी मनाला पटतं. उष्ण अवसान आणून का होईना, आपलं आपणच खंबीर व्हावं लागतं. उष्ण अवसान आणून का होईना, आपलं आपणच खंबीर व्हावं लागतं. कितीही असतील नाती गोती, सहानुभूती दाखवून परततील माघारी. कितीही असतील नाती गोती, सहानुभूती दाखवून परततील माघारी. आमच्यात रमून राहा बाई, तुला कधी कुणी म्हणणार नाही. आमच्यात रमून राहा बाई, तुला कधी कुणी म्हणणार नाही. तुझ्या वाचून त्यांचं काही अडणार नाही. तुझ्या वाचून त्यांचं काहीच अडणार नाही. एकटे पण पदरी बांधावंच लागतं. एकटे पण पदरी बांधावंच लागतं. आपलं आपणच खंबीर व्हावंच लागतं. आपलं आपणच खंबीर व्हावंच लागतं. तुला तुला सारं निभवावं लागेल. अपेक्षा करणं सोडून द्यावं लागेल. तुला सारं निभवावं लागेल. अपेक्षा करणं सोडून द्यावं लागेल. ताट मानेनं जगावं लागेल. भट्टीत टाकून सोनं तुला व्हायचंय ना. भट्टीत टाकून सोनं तुला व्हायचंय ना. मग मनात आगीची भीती हवीच कशाला. मग मनात आगीची भीती हवीच कशाला. कसाला लागून झळाळून निघायचं. कसाला लागून झळाळून निघायचं. पण सोनं आपण बनूनच राहायचं. सोनं आपण बनूनच राहायचं. सुंदर सुंदर, खूप छान, खूपच छान. सरळ गेले नंतर अभिनंदन घ्याय. नमस्कार. मी माझ्या आयुष्यातला एक अनुभव तुम्हाला सांगते. लिहिला नाहीये, असाच जो मनात आला त्याला नाव दिले मी. देवभूमीत भेटलेला देव. साधारण 2001ची गोष्ट आहे. त्यावेळेला आम्ही ट्रीपला गेलो होतो हरिद्वार, ऋषिकेश, मसूर. आम्ही 3 जण होतो, आई वडील आणि माझ्याबरोबर माझे 2 काका काकू. सुरुवातीला दर्शन झालं, हरिद्वार, ऋषिकेश, मसूर हे सगळं झालं. आणि शेवटचे 2 दिवस होते. त्यावेळेला काका काकू सगळे गेले दिल्लीला. आम्ही दिल्ली आधीच्या ट्रीपमध्ये बघितलं होतं. आणि या ट्रीप मीच ऑर्गनाईज केली होती, त्यामुळे ट्रॅव्हल कंपनी नव्हती. आणि असं ठरलं होतं की आम्ही 3 जण संध्याकाळची राजधानी पकडायची होती. त्यावेळेला सकाळी हरिद्वारपर्यंत निघणार आणि दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचणार. साधारणपणे
ते माझं ठेवलं होतं मी 4-5 तासाचं आणि 7ची बस पकडली आणि आम्ही तिघं हरिद्वारकडनं दिल्लीला जायला निघालो. आणि खरी गोष्ट सुरू झाली तासा-दीड तासात, कारण बस बंद पडली. आणि मग ते ड्रायव्हर म्हणून हो जाएगा आणि टेन्शन मधलं असं करता करता 2-3 तास गेले. आणि काही गाडी सुरू होण्याचं काही चिन्ह दिसेल का, बाकीच्या प्रवासांना काही पडली नव्हती, कारण त्यांना फक्त दिल्लीला जायचं होतं. शेवटी माझं टेन्शन जसं वाढत गेलं तसं मी निर्णय घेतला की आता काही नाही, आपण सरळ रस्त्यावर उतरायचं. सामान घेतलं, रस्त्यावर उतरलं आणि म्हटलं मिळेल ती गाडी तिला हात करायचा, लिफ्टसाठी रिक्वेस्ट करायची. आणि थोड्या वेळानंतर एक गाडी थांबली पुढे. एक गेलासा ड्रायव्हर होता आणि गाडी बाकीची रिकामी होती. आम्ही पटापट आमचं सामान घेऊन त्याच्यामध्ये बसलो. त्याला सगळं सांगितलं आम्हाला दिल्ली रेल्वे स्टेशनला जायचं. थोडीशी धुकधुक होती, कारण आईवडील होते. आणि काळजी का होती, कारण ते लोक दिल्लीला बसणार होते. 2001 सालची गोष्ट, त्यावेळेला काही कम्युनिकेशन नव्हतं, मोबाईल नव्हतं. आणि ते कसे गेले असते या गोष्टीचं टेन्शन होतं. आता दुसरी गोष्टीचं टेन्शन आलं की हा मुलगा आम्हाला बरोबर नेतोय की नाही. त्यामुळे सगळं माझं लक्ष डोळ्यात तेल घालून बाजूच्या माइलस्टोनवरती होतं की हा दिल्लीला नेतोय की नाही आपल्याला. तर दिल्लीचा दिसत होता मला बाण. आणि मुख्य म्हणजे की ते मैल कमी होत आहेत की नाही इकडे पण लक्ष होतं. आणि थोड्या वेळाने मी निश्चित झाले की तो बरोबर त्यांनी रूप धरला होता. आणि मग मला असं मनात यायला लागलं की हा खरंच आपल्याला देव भेटलाय. या अडचणीच्या काळात इतका देव भेटलाय तर आपण त्याला असं मनात एक काल घेतलं की दिल्ली रेल्वे स्टेशनला उतरलो की आपण त्याला खरंच देव आहे, त्यामुळे वाकून नमस्कार करायचा, असं कृतकृत्य झाल्यासारखं मला वाटलं. पण शेवटी जसजसं दिल्ली जवळ येत गेली तसं मन खूप लबाडला, चालाक. आणि त्या मनाच्या भावावरती कुठेतरी बुद्धिवादाने विजय मिळवायला सुरुवात केली. आणि बुद्धिवाद म्हणायला काय, पैसे तर ठरले आहेत ना, व्यवहार तर ठरला आहे. कसं होतं, आता मी कम्फर्ट झोनमध्ये होते. ज्यावेळेला आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो ना त्यावेळेला हृदयातला भाव नाही जागृत होतो. त्यावेळेला सो कॉल्ड आपला बुद्धिवाद जागृत होतो. आणि तसं त्या बुद्धिवादाने हळूहळू माझ्यावरती अंमल चालवायला सुरुवात केली. जाऊ दे, बघूया काय होतं. आलो आम्ही दिल्ली रेल्वे स्टेशनला, सामान वगैरे घेऊन उतरलो. व्यवहाराची गोष्ट पूर्ण झाली, त्याला थँक्यू वगैरे म्हटलं आणि तो निघणार मुलगा जायला. त्यावेळेला मला कुठल्या तरी अदृश्य शक्तीने मला सावरलं. आणि मी म्हटलं नाही, अशी गद्दारी म्हणजे असं नाही करायचंय आपण. कुणीतरी मला सांगितलं की सरोज असं नको करू. आणि मी त्या मुलाला बोलवलं, भाईसाहेब आज आम्ही इथं. तो म्हणाला काय. आणि त्या रेल्वे स्टेशनवरती जसं माझं पहिलं मन मला सांगत होतं की त्याला वाकून नमस्कार करायचा आहे, तसा मी त्याला वाकून नमस्कार केला. तो मुलगा खूप संकोचला. पण मी म्हटलं नाही भाईसाहब, आप देव जैसी नहीं, आप खुद ही देव हो, तो मुझे इतना तो करने दो. त्याच्या डोळ्यात पण अश्रू आले, माझ्या डोळ्यात पण अश्रू आले. आणि मग मला जाणवलं युद्धाच्या प्रसंगामध्ये अर्जुनाला तो सारखी भेटला. आता आपण ते कॉमन मनुष्य, आपल्याला रोजच हा युद्धाचाच प्रसंग आहे. प्रत्येक छोट्या छोट्या आयुष्यामध्ये लढताना त्याच्यात मला हा सारथी नाही का मिळाला. रथ घेऊन आला हा कृष्ण माझ्यासाठी सारथी. आणि अचूक वेळेमध्ये त्यांनी मला पोचवलं, माझं सगळं टेन्शन गेलं. मग ह्या सारख्याचे मी आभार मानलेच पाहिजेत ना. तो कृष्ण सखा मी त्यावेळेला आळवणी करत होते, गे रे बाबा. तर त्यावेळेला मी त्याला नमस्कार केला. आणि एक गोष्ट मला जाणवली की ते नाहीतर शल्य, ती बोध असते आणि ती जी वेदना त्याच्यापासून शल्य हे फार वेदनादायक असतं. ते शल्य माझ्या आयुष्यात राहिलं नाही. पण उर्वरित आयुष्यामध्ये कधीतरी हे प्रसंग ज्यावेळेला आठवतात त्यावेळेला मनाने केलेली चालाकी, आपला लवाडपण आपल्या लक्षात असतो. आणि म्हणून त्या अज्ञानशक्तीचे मी आभार मानते की त्या शल्यापासून, कमीत कमी त्या एका शल्यापासून तरी त्यांनी मला आयुष्यामध्ये वाचवलं. त्यामुळे हा देवभूमीत भेटलेला देव. धन्यवाद. खरंच छान खूप छान. अभिनंदन जैन, नंतर दीपा चक्रवर्ती. माझं नाव अभिनंदन जैन. मी माझ्या जीवनामध्ये घडलेली एक घटना सांगतो. ॲक्च्युली मी मुंबईमध्ये एक कंपनीमध्ये कामाला होतो आणि
त्या कंपनीमध्ये असिस्टंट सुपरवायझर म्हणून तो होतो. 3-4 वर्ष तिथे चांगलं काम केलं. माझे मेन जे मॅनेजर होते तेच तर खूप चांगले होते आणि हेल्पफुल होते. आणि त्यांना एक चान्स मिळाला फॉरेनचा. ते ओमानला मस्कत इथे गेलो कंपनीमध्ये. आणि त्यावेळेस तिथून तिथे गेल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचा मला कॉल आला आणि सांगितलं की अभिनंदन, मला अशी 3-4 मुलं पाहिजेत जे परफेक्ट असतील कामामध्ये, आणि त्याच्यानंतर मी तुला बोलवे 5-6 महिन्यात. म्हणलं ठीक आहे, मी तयार करतो त्यांना आणि तुझ्याकडे पाठवतो, पण मला बोलवायचं निश्चित. म्हटलं ठीक आहे. आता मग इथे मी सगळ्या मुलांचे पासपोर्ट वगैरे बनवले, कंप्लीट त्यांना पूर्ण त्याची मनाची तयारी केली. मला पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला मस्कतला जावं लागेल आणि चांगली पेमेंट मिळेल, राहायची खायची फ्री व्यवस्था होते, जाणे येणं सगळं फ्री आहे, तर तुमची होकार असलं पाहिजे. तर ते घरातले सगळे आई वडील वगैरे म्हणजे इतक्या लांब जाणार, आम्हाला हे होते, तर ते समजावून सगळ्या 3-4 समजावलं आणि सगळी मनाची तयारी केली. त्यांचं पासपोर्ट मी स्वतः बनवलं, त्यांचं सगळं रेडी केलं, त्यांचे व्हिसाज वगैरे रेडी करून टाकले. आणि नंतर मग त्याला 6 महिन्यामध्ये 4ही मुलं तिथे पोचले त्यांच्याकडे. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की पुढच्या 6 महिन्यामध्ये मी तुला बोलवेन, कारण कंपनी सुरळीत चालले, त्यावेळेस सुपरवायझरची गरज लागते. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. आणि मी माझा पासपोर्ट काढून रेडी राहिलो तिथे. पण त्याचं काय 1 वर्ष झालं काहीच आलं नाही तसं. नंतर मग तिथला जे मेन मुलगा होता, मी जे पाठवला होता, त्याला विचारलं खरं आईला घेऊन, मी म्हटलं खरंच तो बोलवणार आहे का? तो म्हटलं अभिनंदन हे विसरून जा, तो नाही बोलवणार तुला, कारण का इतकी मोठी हेच नाही, म्हणजे ती कंपनी व्यवस्थित चालत नाही आहे सध्याला. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. मला थोडं झटका लागलं, पण माझी जायची इच्छा खूप होती. म्हणलं आपण वगैरे यांना हेल्प केलं, कंप्लीट पूर्ण तयारी केली आणि आपल्याला चान्स मिळत नाही म्हणजे कसं. आणि सारखं तोच ध्यास की आपण कसं करून फॉरेनला जायचं बस. आणि सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तोच ध्यास की आपण मस्कतला कसंही करून पोहोचलं पाहिजे, कुठल्याही कंपनीमध्ये पोहोचलं पाहिजे. आणि सगळी तयारी करायला लागलो मी. मला माहीत नव्हतं की जाईन की नाही. एक दिवशी आमचे तिथे सुभाष भोईर मुंबईला नगरसेवक होते पहिले त्यावेळेस त्यांच्याकडे पेपर वगैरे यायचे त्यांच्या याच्यामध्ये. त्यावेळेस महाराज आपलं याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये ॲड आली की असं मार्बल टेक्निशियन्स पाहिजेत म्हणून, म्हणजे आमच्या फील्डमध्येच होतं ते. आणि खास करून त्यांची इंटरव्ह्यू घेणार होते चंद्रकांत मराठे म्हणून पुण्याचे होते. म्हणजे ठीक आहे, तरी तुलसी आणि चेंबर्स या ठिकाणी भेटायला सांगितलं. मुंबईमध्ये नरिमन कॉलेजला ताबडतोब त्यांच्याकडे जाऊन भेटलो मी. जवळजवळ 25 मुलं त्या ऑफिसमध्ये बसलेले होते इंटरव्ह्यू देण्यासाठी. त्यावेळेस माझं ॲप्लिकेशन त्यांच्याकडे गेलं, माझं पासपोर्ट त्यांच्याकडे गेलं. ताबडतोब सगळ्याला साईडला करून मला ताबडतोब त्यांनी आतमध्ये बोलवलं आणि म्हणले अभिनंदन तुझा परिचय दे, तुझं सगळं व्हिडिओ मला सांग, मराठीमध्ये बोललास तरी चालेल. मी कम्प्लिटली त्यांना जे इत्यंभूत माहिती होती माझी, कम्प्लिटली नॉलेज त्या प्रॉडक्टबद्दलचं. आणि 4 वर्ष आम्ही बॉम्बे मार्बल एक्झिबिशन सेंटरमधून आम्ही 4 दिवस मेडल मिळवलेले, माझ्या अंडर सगळं झालेलं होतं. मी ते सगळं त्यांना दाखवलं. म्हटलं सर हे ॲप्रिशिएशन सर्टिफिकेट्स आहेत माझे, हे सगळं माझं हे आहे आणि मी इतकं सगळं केलेलं आहे. तरी ताबडतोब तिथे सिलेक्शन केलं, सॅलरी पण सांगितली, राहायची खायची फ्री, येणं जाणं सगळं व्यवस्था करून टाकली त्यांनी. आणि ते म्हणले माझं हे कार्ड तुला काय प्रॉब्लेम नव्हतं मला सांग. एकदम खुश झालो, कारण 25 मुलं थांबले होते तिथे. त्या सगळ्यामधून माझं सिलेक्शन झालं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मुंबईमध्ये तशी कल्चरल मार्बल कंपनी कुणीच नव्हती आणि कल्चरल मार्बलमधलाच त्यांना माणूस पाहिजे होता आणि ते पण सुपरवायझर लेवलचा पाहिजे होता. त्यामुळे मी परफेक्ट बसलो त्यांच्या ह्याच्यामध्ये. ते पण मराठी, हे तिथे मॅनेजर होते, त्यामुळं त्यांनी मला सिलेक्ट केलं. नंतर मी तिकडे गेलो आणि 1 महिन्यामध्ये तिकडे निघून गेलो मस्कतला. ॲक्च्युली त्यावेळेस मस्कतला जाताना माझ्याकडे 100 रुपये सुद्धा नव्हते खिशामध्ये. आणि ज्या दिवशी गेलो खरं तर तिथे फ्रायडेला कधी जायचं नाही, कारण का फ्रायडेला सगळं पण नसतं. मी गुरुवारची फ्लाईट होती, ती गुरुवारची फ्लाईट एअर इंडियाची त्यांचं काय स्ट्राईक झाल्यामुळं ढोकली. आणि त्यामुळे मी माझ्या मामा त्या त्यांच्याकडे राहायला गेलो. मी दुसऱ्या दिवशीची फ्लाईट बुक करून मी शुक्रवारी तिथे पोहोचलो दुपारी. पण पुढेच घ्यायला तिथं आलो नाही, कारण का ते शुक्रवार होतं, सगळ्याचा सुट्टीचा दिवस होता. नंतर इथून मुंबईमधून आलेल्या मराठी मुलांना मला एक रियाल दिला. 1 रियाल म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मग त्या पैशामध्ये मी
तिथे रुई म्हणून आमचं तिथे ऑफिस तिथे होतं. आपल्या इंडियन एम्बॅसीजवळ आमचं ऑफिस होतं. तिथे गेलं सगळं लॉक, काहीच नाही घेतले. नंतर गुजराती माणसाने सांगितलं बाबा इथे जाऊ नकोस, माझ्यासोबत चल, माझ्या घरी राहा, उद्या बघू, कारण का सगळं उद्या चालू होणार, आज सगळं बंद आहे. ठीक आहे म्हटलं. मग त्याच्याकडे राहिलं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांनी ताबडतोब फोन करून त्या मॅनेजरला बोलवलं, लागलं तुमच्या माणसात तुम्ही असं करता का, आम्ही सुरतामध्ये जाऊ आणि पोलीसमध्ये जाऊ. मग ते म्हणजे असं काय करू नका, तुम्हाला जे काय तुमचं हे कॉन्फिडन्शियल असेल आम्ही देऊ त्यांना, त्या माणसाला आमच्याकडे पोचवा. मग त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, सगळं माझं हे झालं. नंतर मग माबेला पण तिथे सीप इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूला ज्या ठिकाणी आमची कंपनी आहे त्या ठिकाणी मी गेलो. मी कंपनीची व्यवस्था आणि मिळालेलं हे होतं, रूम पोझिशन वगैरे अतिशय उत्कृष्ट होतं. जो मॅनेजर तो तिथे गेला होता त्याच्यापेक्षाही हायेस्ट सॅलरी प्लस राहायची व्यवस्था, खायची व्यवस्था, गाडी सगळंच त्याच्यापेक्षा उत्कृष्ट मिळालं. याचाच अर्थ याच्यामधून हा निघतो की आपण निर्व्याज मनाने ज्यांना मदत करतो त्याचा परतफेड आपल्याला डेफिनेटली जीवनामध्ये मिळतं, हे मिळतंच. त्यासाठी अगदी मनानं व्यवस्थित मनानं आपण आपल्याला हेल्प करायचं आणि याच्यावर विचार नाही करायचा की आपल्याला परतफेड मिळेल की नाही. आपण पण प्रयत्न करत राहायचे, डेफिनेटली त्याचा परतफेड मिळतं. थँक्यू. छान छान, जसं पेरतो तसं उगवतं असं म्हटलं जातं. खूप छान अनुभव आहे तुमचा. दीपा चक्रवर्ती, नंतर गीता पांढरकर. खूप जवळ माईकवर प्रेम करा अगोदर, मग ते लिखाण या जवळ. एकदम जवळ घ्या. जे लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे तेथे कर माझे जुळती. आपल्याला देवाने सर्व दिले आहे, अन्न, वस्त्र, निवारा, निरोगी संपूर्ण शरीर. तरी सुद्धा आयुष्यात एखादी गोष्ट थोडी कमी झाली किंवा आयुष्याच्या वेळापत्रकात थोडा बदल झाला तरी चिडचिड होते, राग, संताप येतो. आपल्याला सरळ चाकोरीबद्ध जीवनच हवे असते. पण माझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आली की तिने माझ्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले. गोष्ट अशी, शाळेच्या जायच्या यायच्या रस्त्यात एक बिल्डिंग, तळमजल्यावरील खिडकी, नेहमीच एक मुलगी खिडकीत बसलेली दिसायची. रोजचाच रस्ता, रोजचेच दिसणे, थोडे स्माईल. एकदा छोट्याशा पुठ्यावर लिहिलेला बोर्ड पाहिला, येथे मेहंदीचा कोन मिळतो. मला कोन हवा होता एक दिवशी. मी बाहेरूनच विचारले, आता कोण आहे का? मुलीचा चेहरा हसला, हो या ना. दरवाजा उघडायला वेळ लागला. मी बाहेरच उभी. बऱ्याच वेळाने दरवाजा उघडला. मी शॉक. ती मुलगी सरपटत दरवाजापर्यंत आली. चेहरा सुंदर, व्यवस्थित, नटलेली, पण अर्ध शरीर, मांड्यापर्यंत. शरीर पुढे काहीच नाही. तिला पाहून मीच बावरले. कोण देताना तिने सांगितले, कधी पण मेकअप, हेअर कटिंग करायचे असेल तर माझ्याकडे या. मी निशब्द, काय बोलणार. मग मी विचार केला, तेवढीच तिला मदत होईल. जाणे येणे वाढले, परिचय वाढला, मैत्री झाली. गप्पा करता करता एक दिवस आपल्या आयुष्याबद्दल ती बोलू लागली. मी जन्मजातच अपूर्ण. आईने मला जन्मल्या जन्मल्या टाकली. म्हणाली, आधीची मुलं आहेत, तिला कोण सांभाळणार, नुसता गोळा आहे. ही मावशी
तिने मला आपल्या घरी आणले, थोडे शिकवले. अपंगांच्या गाडीतून फिरायला हाताने हँडल फिरून मी गाडी चालवते, बाजारात जाते. हातात सरळ तिचा मोबाईल असायचा. घरात बसून मोबाईलवर ब्लॉग विकते. मावस भाऊ ब्लॉग दाखवायचे काम करतो. बरेच प्रायव्हेट कार नंबर आहेत. पार्लरमध्ये बायका येतात. कोणाला भाड्याने गाडी हवी असेल तर ती देते. सर्व ठिकाणी मी कमिशन घेते. मावस भाऊ शिकला नाही, मावशीला आता मीच सांभाळते. अपंग म्हणून दुकानाचा मला गाळा मिळाला, तो आता मी भाड्याने दिला आहे आणि पार्लर घरातच काढलाय. मुलीच्या लग्नात, माझ्या मुलीच्या लग्नात मी तिलाच मेहंदीची ऑर्डर दिली. पाय हात पूर्ण मेहंदी लावली. अतिशय सुंदर. 4-5 तास लागले. मला चिंता, मुलगी अजून कशी नाही आली. माझा तिला फोन, यस्मिन खूप उशीर झाला ग, तिला जेवायचे आहे. तिचे उत्तर, टीचर काळजी करू नकोस, बेबीचे दोन्ही हात मेहंदीने भरले आहेत. माझ्या मावशीने तिला जेवण भरवले व आता रिक्षा करून मी बेबीला पाठवते. सर्व माझे लोक बांधलेले आहेत, काही काळजी करू नका. अपंगत्वाचा बाऊ नाही, रडणं नाही, मोठेपणा नाही. अजूनही नट्टा पट्टा करून कधी कधी खिडकीत बसलेली दिसते, स्माईल दे. अशा ठिकाणी कर माझे जुळती. गीता पांढरकामेनंतर सुप्रिया सावंत आणि नंतर खानोलकर सर. पूर्वीच्या काळी एकत्र असायची कुटुंब पद्धती होती. तर ती एक मोठ्या संसार होता. जाऊबाई, जावीची हलवू नका, तो हात हलव. जावेची मुलं वगैरे असं सगळं असायचं. त्यामुळे ना तिला मनात वाटायचं कुठेतरी आपलं काही ठीक चालत नाही, तिला वेगळं राहायचं होतं. अशा एका गृहिणीचं मन होतं. याचं नाव आहे उन्हून खिचडी साजूक तूप. वेगळं राहायचं भारी सुख. 1 नाही 2 नाही माणसं 12. घर कसलं नेलं ते बाजारच झाला. सासूबाई मामाची नंदानी ती, जावीच्या पोराची सदा पेटते. पाहुणे रावणे सहनिवार, राधा बाळा जीव बेजा. 10 मध्ये दिली बाबांची चूक. वेगळं राहायचं भारी. सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ 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 म्हटलं तरी सासू की सासू. आणि एवढासा जीव झाला तरी बिंचू बी. चिमुकली नळणबाई चुकली झाली, वीजभर लाकडाला हातभर केली. बाबांची माया काय मामांची नाही येते. पाणी तापवलं म्हणून काय सायका धरते. बहीण आणि जाऊ यात अंतरच खूप. वेगळं राहायचं फारच. दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा. दोघात तिसरं म्हणजे डोळ्यातला कचरा. दोघांनी राहायचं, छान छान घ्यायचं, गुलगुल बोलायचं आणि दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, 50 साड्या बाई आवडी निवडी. दोघांचा असा स्वयंपाक तो काय, पापड मेटकोट आणि त्यावर गायची साडी, त्यावर लोणकणी साजूक तूप. वेगळं राहायचं फारच. रडले पडले अबोला झाला तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. पण नेलं याचं काही कळतच नाही. महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. यांच्याही वागण्याची तारा नवी. घोटभर पाणी द्यायला बायकोच हवी. बाहेर रडलं तर ते खपायचं नाही. मिनिटभर कसं त्याला घ्यायचं नाही. स्वयंपाक करायचा मी, बाळाला घ्यायचं, रडलं तरी घ्यायचं मी, भांडी घासायची मी आणि ह्यांची बडकी पण सांभाळायची मी. जीवाच्या पलीकडे काम झालं खूप. वेगळं राहायचं फारच.
सासूबाई राखवायच्या पण माझ्याच होत्या. सकाळचा निदान स्वयंपाक तरी करत होते. कामात जावीची मदत व्हायची. नणंद बिचारी मिरवायची. आता काय कुठल्या हौशीने कुठल्या 12 महिन्याला एकच साडी, थंडगार खिचडी संपलंय आणि वेगळं राहायचं फारच. छान. एकत्र कुटुंबाचं महत्व छान सांगितलं. सुंदर. सुप्रिया सावंत नंतर आमोलकर सर. नमस्कार. कांदा महाग होत चाललाय दिवसेंदिवस, म्हणजे वाढलेलाच दर आहे. तर त्याच्यावर हे विडंबन गीत आहे. मूळ गाण्याची चाल आहे कानडा राजा पंढरीचा. सर्वांनाही आता कळला, सर्वांनाही आता कळला महिमा कांद्याचा, कांदा राजा भाज्यांचा, कांदा राजा भाज्यांचा. आंधळीमध्ये स्वाद आणि तो भजनाची अमंग करीतो. याच्या विना पदार्थ म्हणजे छळहार सनेचा, कांदा राजा भाज्यांचा, कांदा राजा भाज्यांचा. हा पोह्यांची छान राखतो, झुणक्यालाही चविष्ट करतो. महतीयाची किती वर्णावी, प्रिय हा सर्वांचा, कांदा राजा भाज्यांचा, कांदा राजा भाज्यांचा. वाघिणीची लाज राखतो, पदार्थाची चव वाढवितो. याच्या विना पदार्थ म्हणजे भात जेवणाचा, कांदा राजा भाज्यांचा, कांदा राजा भाज्यांचा. किती निर्दय असले कोणी, फिरता येई नयनी पाणी. कोणालाही नाही कळला प्रताप कांद्याचा, कांदा राजा भाज्यांचा, कांदा राजा भाज्यांचा. नाकाने हा कुणी सोलती, करून घेण्या आपुली कधीती. धनिकांचाही दुर्मिळ होई, धनिकांनाही दुर्मिळ होई. लाभ दर्शनाचा, कांदा राजा भाज्यांचा, कांदा राजा मला ना कार्यक्रमात भाग घेण्याच्या ऐवजी उपदेश द्यायला आवडतो, परंतु सादरीकरणाबद्दल थोडंसं सांगतो. फार महत्वाचं आहे.
आपल्याकडे विकास पाटील पेठला भेटतात, कारण ते खारघरला राहतात. त्यांनी सुरुवातीला सादरीकरण म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे, बऱ्याच जणांनी छान केलेलं आहे ते. बरेचदा ना सांगितलं जातं की विषय मोठा आहे तो 4 मिनिटात कसा बसवला, हेच तर आपल्याला शिकायचं. त्यामुळे विकास पाटील सांगायचे, मी वहीचे 3 पान लिहितो, लिहिता लिहिता 2 वाक्य वाढतात, मग मी विचार करतो पुढचं कमी आणि ते 1.5 पानाचं कधी कधी कमी होतं, 1.25 पान झालं तर ते 2 वाक्य पुढची वाढवायची, थोडं त्याच्यावर थोडंसं काम करायचं. सादरीकरण आज छान झालं, विषय आपल्याकडे असतात, आपण एवढं जीवन जगलोय, अनुभव आहे आणि त्याच्यापेक्षा जर मोठा विषय खरोखरच असेल, आज तुम्ही अभिनंदन यांनी केल्याप्रमाणे, तर लिहायलाही शिका. कारण आज प्रफुल्ल स्वामी यांनी जी कथा वाचली ती कुठेतरी बक्षीस मिळालेली कथा होती. तर बारीक बारीक गोष्टी आहेत, पण आपण कुठेच मागं राहायचं नाहीये आपल्याकडे. तर म्हणजे लोकांसंगे ब्रह्मज्ञान मी लिहून नाही आणलं, पण इकडे मी टायमर लावतो. त्या म्हणाले मी लावते, पण स्वतःवर काम केलेलं बरं असतं. माझा छान विषय म्हणजे जपान मधला माझा पहिला दिवस, 3 अनुभव सांगणार आहे. ऑल निप्पॉन एअरलाइन्स म्हणजे ॲना ही जपानची एअरलाईन, त्याचं माझं मुंबई ते जपानचं तिकीट होतं. तिथे सर्वात काय बघितलं, आपण ज्याला नम्रता म्हणतो, जपानचं वैशिष्ट्य आहे 3 गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे. नम्रता, हार्डशिप, मेहनत आणि सच्चाई, या 3 गोष्टी 100 असते. आणि मी आज म्हणतोय आणि अनेक वेळा म्हटलेला आहे. तर एअरलाईन मध्ये असं कधी बघितलंय का, गुडघ्यावर टेकून म्हणजे तेवढं वाकून आपल्या लेवलला येऊन एखादी एअर पर्सन किंवा एअर हॉस्टेस आपल्याशी बोलते, विचारते. एरवी एअर हॉस्टेसला बघायचं तर वरती मान करायला लागते, पण ऑल निप्पॉन मध्ये नाही, की प्रत्येक पॅसेंजरच्या इथे डोंगरावर येऊन त्यांच्या लेवलवर येऊन बोलणं नम्रतेचं ऐका. इथून झालं एक 8.5 तासाचा वगैरे प्रवास होऊन जपानला एअरपोर्टला उतरलो. हेच आपल्या सगळ्यांसाठी आहे. तर तिथे जी ट्रॉली सर्व्हिस आहे, आपल्याकडे पण बाहेर ट्रॉली अवेलेबल करतात आणि बाहेरून जे पॅसेंजर आतमध्ये येतात त्या ट्रॉली परत नेल्या जातात डिपार्चरला, आणि अरायवलला उलट असतं, आतमध्ये ट्रॉलीची गरज असते. तर ट्रॉली सर्व्हिसला एकाच वेळेला 100 ट्रॉली नेणारं इलेक्ट्रिक व्हेकल होतं, पण ते चालवणारे सर्व 100 पेक्षा जास्ती वयाचे. ह्याच्यात एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की जपानमध्ये एका माणसाने ते उत्तर दिलं की मी 3 वेळा रिटायर झालो आणि ही आता ही ती माझी 4थी सर्व्हिस आहे, त्याचं वय होतं 106. आमच्याकडे 60 वय झालं किंवा 58 झालं तर आपल्याला वाटतं की मेंदूचं बटन बंद झालं, शरीराचं बटन बंद झालं, मी निवृत्त झालो. तर निवृत्ती आपल्याला नाही आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय. मग असं करत मला न्यायला कोण आलं होतं, त्यांच्याबरोबर मी डायरेक्ट हॉटेलला गेलो. तिथे आपली 2 इंडियन हॉटेल्स होती, बॉम्बे रेस्टॉरंट म्हणून चिबाच्या जवळ, याची माताला एक होतं आणि याची माताला अगदी स्टेशनवर होतं, आणि निघाताला होतं ते 15-20 बिल्डिंगचं एक मोठं संकुल होतं, त्याच्यात होतं. तर मी याची माताच्या हॉटेलला गेलो आणि माझा मित्र तिकडे होता. त्याला म्हटलं बाबा आलोय जपानमध्ये, तर खिशात काहीतरी वाजायला पाहिजे.
माझ्या बाजूला बँक आहे, सुटे करून घेऊन ये. बाजूच्या बँकेत गेलो मी. हा किस्सा पण ऐकण्याचा. पहिला सांगितला एअर होस्टेसचा, दुसरा सांगितला ट्रॉली सर्व्हिसला 100+. हा ऐकण्यासारखा का आहे? कारण मी बँकेत गेल्या मला तर काहीच कळणार नव्हतं. कारण जपानमध्ये तेव्हा प्रायमरीला जस्ट इंग्लिश शिकवायला सुरुवात झाली होती. कोणालाही इंग्लिशचा येत नव्हता. 2002चा विषय आहे बहुतेक हा. तर मी गेलो तर तिकडे बोर्ड होता, मे आय हेल्प यू, आणि त्याच्याखाली एक अशी अतिवृद्ध बाई होती. 80च्या दरम्यान किंवा 85च्या दरम्यान वय असेल. तर मी त्यांना पासपोर्ट आणि माझ्याकडची $100ची नोट दाखवली. त्या पटपट तुरु धावत गेल्या. कुठून तरी एक एवढा कागद आणला, माझा पासपोर्ट हातात घेतला, तिकडचं साईडचं नाव इथे लिही, सगळं पुणे लिही, पैसे इथे लिही, आणि मला हे मी तिला दिलं. परत ती तुरु धावत गेली आणि एक अशी चिठ्ठी घेऊन आली. मला सांगितलं इथे बसा, हा इथे तुम्हाला टोकन नंबर दिसेल, तेव्हा तुम्ही जा, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. तेव्हा मला त्या बँकेत दिसला कोणताही व्यक्ती 2 टेबलांच्या मध्ये चालत नव्हते. त्यांच्याकडे शिपाई हा प्रकार नव्हता. तर ही तुटूर चालणारी व्यक्ती पण 80-85 वर्षाची बँकेमध्ये नोकरीला असलेली, असा हा माझे तुम्हाला अनुभव सांगितले आणि इथे मी थांबतो. अनुभव तिन्ही चांगले होते आणि अगदी वेळेत संपवलेला आहे, ही जास्त कौतुक असते. आपल्याला दांडिया खेळायचा आहे. तत्पूर्वी छानसा खाऊ आणलेला आहे. तुम्हारे पास हूँ सदा
जमाने के सुसम प्यार की दुनिया में ये पहला कदम हो, पहला कदम जाता है पर नाम अमर कर
आजचा दिवस